होळीच्या दिवशीच आमच्यासोबत असं काहीतरी होईल मला वाटलं पण नव्हतं. कसं काय सोलापूरकर होळीचं नियोजन तर 4-5 ला करायचं म्हणलं. आता पहिले का नाही आपण पोवायला जाऊ. सोलापुरात इतकं ऊन वाढलंय की बाहेर निघल्यावर पण बर्फ घेऊन निघावं लागतं. आल्याबरोबर गाडीला लावलो पार्किंगला आणि पहिले का नाही विहीर बघायला गेलो. बाबा म्हणलं ही काय विहीर आहे काय? पाणी तर बर्फाने थंड होतं. आपला तंबा पण शक्तिमान आता बघा कसं उडी मारतोय. आता तुम्ही म्हणताल तू का शक्तिमान म्हणून उड्या मार, कारण की या शक्तिमानला पोहताच येत नाही हो. वाढदिवसाची शुभेच्छा. या गोष्टीवर का नाही जसं सायकलमध्ये हवा मारते तसं मी पूर्ण थर्मास घालून पाण्यात पोहायला गेलतो. सर्वांनी का नाही पहिले कपडे घालून घेतला हो. गाडी घेऊन आम्ही नीट त्याला कुठं चिवडा खायला पोहून आल्यानंतर ना चिवडा खायला भेटल्यावर त्याचं सुख म्हणजे काय असतं ते आम्हाला विचारावं. आणि चिवडा तसं भारी पण होता. आपल्या आदर्श भाऊचा बर्थडे होता, त्याला पद्धतशीर खवडी घातली. दारू तर पेत नाही म्हणलं, असं स्ट्रिंग न चेस करू गुड जिंदगी के हो. तिथून का नाही गाडी घेतली आणि गाठलं डायरेक्ट आपलं घर. आणि 4 वाजता बघतो तर काय आपले पोरं कालवा करत झाली की. आणि सगळं उचललेलं मटेरियल या पिशवीत असते बघा. हा ते नाही होळी म्हणजे कोण काय बघायचं नाही, म्हातारे कोतरे सगळं उचलायचं. हा आणि कालवा तर इतकं का नाही काय सांगूच नका. लोकांचे घर ते कटिंग दुकानात सगळीकडे शिरून झाल्यावर एवढं सगळं मटेरियल गोळा. या गोष्टीवर म्हणलं पहिले सर्व का नाही लावून एवढ्यात मला एक काम आलं, जाऊन असतो इकडं पूर्ण होळी झालती.